नमस्कार, मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता लवकरच येत असणाऱ्या कृष्ण जन्माष्टमी निमित्त आपण आपल्या लाडक्या कृष्णाचं आवडतं खाद्य म्हणजे काला, दही काला आपण बनवणार आहोत आणि सुंठवडा बनवणार आहोत। सुंठवडा बनवण्यासाठी मी हे आलं आहे, हे मी उन्हाळ्यामध्ये छान सुकवून ठेवलं होतं, त्याचे बारीक तुकडे करून ठेवले होते। तर ते आल्याचे सुकलेले तुकडे म्हणजे सुंठ घेतले आहे आणि खोबरं किसून घेतलेलं आहे, काजू, खडीसाखर, बदाम, वेलची पावडर, सफेद तीळ, खसखस आणि ओवा। कढई मी तापत ठेवलेली आहे, त्यात खोबरं आपण भाजून घेऊया। हलका हे सुकं खोबरं घेतलेलं आहे, हे छान आपण भाजून घेऊया। सुकं खोबरं छान फ्राय झालंय, ते आता मी काढून घेते। आता त्याच कढईमध्ये मी काजू आणि बदाम थोडेसे गरम करून घेते। त्यातच मी सफेद तीळही टाकून घेते। गॅस मी बंद केलाय, त्या गरम पॅनवरच आपण आपलं आलं टाकून घेऊयात, जेणेकरून ते क्रिस्पी होईल आणि ग्राइंड करताना आपल्याला मदत होईल। आता हे सगळे आपले गरम केलेले ज्या सामग्री आहे ती आपण सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याला चांगली अशी बारीक पूड करून घेऊयात। आता हे पण छान ग्राइंड करून घेऊयात। अशी छान बारीक पावडर वाटून झालेली आहे, ती एका मी बाउलमध्ये काढून घेते। जी खडीसाखर घेतली तीही अशीच आपण ग्राइंड करून घेऊयात। खडीसाखरेची छान पावडर झालेली आहे, ती यात मी मिक्स करते। आता मी यात खसखस घालते, थोडा ओवा आणि वेलची पावडर। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। दही कालासाठी मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, अर्धा वाटी पोहे भिजत ठेवलेले होते आणि ओलं खोबरं घेतलेलं किसून, लाया घेतलेल्या आहेत तांदळाच्या, साखर, चणा डाळ 2 ते 3 तास भिजत ठेवलेली आहे, कुरमुरे घेतलेत, काकडी कापून घेतले बारीक, सफरचंद बारीक कापून घेतलेला आहे, केळी, डाळिंबाचे दाणे आणि मीठ। तर म्हणजे भिजवलेले पोहे आहेत ते मी घेत आहे आणि 1 वाटी दही घेते, ओलं खोबरं घेते मी, ते कुरमुरे आहेत ते घेते, लाया, काकडी, केळं, भिजलेली चणा डाळ, सफरचंदाचे तुकडे, डाळिंब, थोडी साखर। हे मिश्रण आता छान कलरफुल झालेलं आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, त्यात थोडं मी मीठ घालते। आपण हे छान मिक्स करून घेऊयात। सगळं साहित्य व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे, आपला दही काळा तयार आहे। अशा प्रकारे आपल्या लाडक्या कृष्णासाठी सुंठवडा व दही काला आपला तयार झालेला आहे। तुम्ही नक्की आमची रेसिपी ट्राय करून बघा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। आमच्या मॅलो किचन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म।